बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या 242 कोटीच्या अपहार प्रकरणात 206 जणांवर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केलाय। यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण, कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून फसवणूक केल्याचं समोर आलंय। अखेर या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या अपहारात 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ आणि 120 ब महाराष्ट्र ठेवीदाराचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंध सर्वेक्षण अधिनियम 199 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षक सुनीता पांडे यांनी केलेल्या लेखा परीक्षण अहवालावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये झालेली जी आक्षेपार्ह गैरव्यवहार तसाच आर्थिक अनियमितता आणि निधीचा गैरवापर, संगनमताने गैरव्यवहार याबाबतचा चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाने दिला होता आणि चौकशीनंतर सौ सुनीता सतीश पांडे विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर अमरावती यांनी काल रोजी आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये साधारण 206 आरोपी असणार आहेत आणि याच्यामध्ये भारतीय दंडसंहिता 1860 याच्यानुसार कलम 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ 120 ब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 सेक्शन 3 म्हणजेच MPID सेक्शन 3 या अन्वये इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर चौकशी दरम्यान लोकांना जे गैरव्यवहार करणारे लोक आहेत किंवा जे कर्जदार आहेत या लोकांनी या 15 ते 20 दिवसामध्ये साधारण बँकेचे 9 कोटी रुपये सुद्धा जमा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपी याच्यामध्ये संख्यांची वाढ सुद्धा होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे या बँकेचं कर्ज प्रकरण जे आहे जे आतापर्यंत लोक फेडत नव्हते, गुन्हा दाखल झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। अजिबात नाही, प्रत्येकालाच इथं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांना हे वाटतं की ही बँक जी आहे याच्यामध्ये ठेवीदार वर्ग जो आहे सर्वसामान्य वर्ग आहे आणि प्रत्येकालाच ते पैसे मिळाले पाहिजे, मेहनतीचे पैसे आहेत, त्याच्यामुळे कुठलाच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे। फक्त याच्यामध्ये सर्वांचा एकच हेतू आहे की बँक पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि ठेवीदारांचे पैसे मिळायला पाहिजे। सर, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात अगदी बरोबर आहे, आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात येतो। कल्याणमधील 27 गावातील सफाई कामगारांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 27 गावातील 450 सफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून काम बंद आंदोलन केलंय। महानगरपालिका सेवेत कायम करण्यासाठी हे सफाई कामगार पालिका मुख्यालयाच्या बाहेर गेल्या 2 दिवसापासून ठिय्या मांडून आहेत। आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सफाई कामगारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली। यावेळी या कामगारांच्या सर्व मागण्या खासदार शिंदे यांनी ऐकून घेतल्या। कामगारांच्या प्रतिनिधींसोबत आठवडाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून या मागण्यासंदर्भात तोडगा काढला जाईल असे आश्वासन खासदार शिंदे यांनी यावेळी दिले। मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी बैठक कधी लावली जाईल आणि काय तोडगा काढला? 27 गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय, त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। त्यांची मागणी आहे। मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात। इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत। तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या 27 गावांना नियमित 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, इथे सगळेच उपस्थित आहे, सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी
या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर, आयुक्तांची भेट घेत आहेत, काय विषय आहे? महानगरपालिका क्षेत्रामधील 27 गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल, रस्त्यांचे विषय असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, कल्याण वेस्ट असेल, वेगवेगळ्या समस्या आहेत, नगरसेवकांच्या आहेत समस्या, त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. शासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी शिक्षकांनी चक्क सत्यनारायण पूजा आंदोलन केलंय. तर कोल्हापुरात शिक्षकांकडून चक्क सत्यनारायण पूजा आंदोलन करण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयात वाढीव टप्पा अनुदानासाठी आंदोलन केले गेले. तर गेले 13 दिवस महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीकडून हे आंदोलन सुरू आहे. यावेळी शिक्षकांनी सत्यनारायण पूजा घालून तात्काळ निकाल लागण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश तात्काळ न काढल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय. आज आंदोलनाचा 13वा दिवस आणि शासनानं आमच्या मागण्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या यासाठी शासनाला चांगली बुद्धी यावी, चांगलं विचार शासनाच्या मनात शिक्षकांच्या बद्दल यावेत यासाठी सत्यनारायणची पूजा आज आयोजित केली. या ठिकाणी गेल्या 13 दिवसापासून शिक्षक रस्त्यावरती बसलाय, परंतु शासनाचे राज्यकर्ते शासनकर्ते हे कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही. जर आमचा अंत पाहणार असतील तर आणखीन आम्ही काय करायचं हा विचार मनात आला. तरीही शासनाला मी विनंती करतोय की गेल्या 13 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं चालू आहेत आणि तुम्ही तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करीत आहोत. त्याची दखल शासनाने घ्यावी. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबईच्या सर्व आमदार खासदारांच्या बैठकीला सुरुवात करण्यात आली आहे. अध्यक्षा, ये प्रॉमिस पूरे किए बिना न्याय यात्रा की तरफ बढ़ गए, भ्रम और झूठ फैलाया और इसके लिए वो भ्रम और झूठ जो फैलाया कांग्रेस ने, मुंबई जब उसको जानते हैं, अब उस झूठ और भ्रम का सामना कांग्रेस की न्याय यात्रा को करना पड़ेगा. ये विषय लोगों में हमको भी उस तरीके से उठाने पड़ेंगे. और जो अन्याय कांग्रेस ने मुंबई पर किया या ही नहीं, उसका जिम्मा जो है वो पृथ्वीराज चौहान है. केंद्र की मनमोहन सिंह की सरकार ने एक मिनट्स बनाया और यहाँ पर आने के लिए जो आवश्यक निर्णय और कंसेशंस लेने चाहिए थे, कांग्रेस ने हमारे बिल मजदूर जो हमारे कामगार हैं उनकी पात्रता की यादी 16 साल ली. ये कांग्रेस ने क्यों अन्याय है? ऐसे हम 51 मुद्दे लेकर जिस रोड पर उनकी न्याय यात्रा निकलेगी उस रोड पर इसका जवाब दो. इस अन्याय की जिम्मेदार कांग्रेस है, मुंबई कांग्रेस है. और जिस तरीके से मुंबई के ऊपर अनधिकृत बांधकाम, इलीगल कंस्ट्रक्शन, लैंड माफिया, लैंड जिहाद, ये इशू कांग्रेस से बन रहा है. वोट जिहाद और लैंड जिहाद दोनों भी इस विषय को ऊपर लेकर हमको इस बात का जवाब देना, उस प्रकार की रचना हम सबको मिलकर करना. ठीक है भाई? ठीक.